नमस्कार. चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही भव्य उद्योजकीय स्वप्न आणि विजन बघत आहात का? तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का? तुम्ही वर्षानुवर्षे त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का? तुम्ही दिवस-रात्र तुमच्या प्रश्न आणि समस्यांच्या उत्तराच्या शोधात आहात का? जर उत्तरे माहीत असतील, तर कृती करायला अडचणी येत आहेत का? जे तुम्ही करत होता, ते तुम्ही करत राहिलात, तर जे तुम्हाला मिळाले, तेच तुम्हाला परत मिळणार. जर हा चक्रव्यूह भेदायचा असेल, तर IRDM समुदायामध्ये सामील व्हा. माझे नाव नितीन साळकर आहे. मी NLP मानसोपचार तज्ञ आणि करिअर इंटेलेक्ट कोच आहे. मी विद्यार्थी आणि उद्योजकांची प्रशिक्षण आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करायचे काम करतो. आजचा विषय आहे व्यावसायिक सल्लागारांचे उद्योग वाढ आणि विस्तारासाठीचे महत्त्व. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रभावी व्यक्तिमत्व हे त्यांची आई जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांच्यासारख्या गुरूंमुळे बनले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रभावी व्यक्तिमत्व गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, श्री महादेव आंबेडकर, श्री जॉन डेवी यांच्यासारख्या गुरूंमुळे बनले होते. जगातील कुठल्याही इंडस्ट्रीमधील यशस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्वांचा जर अभ्यास केला, तर त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक, सल्लागार, प्रशिक्षक आणि समुपदेशक या व्यावसायिक सल्लागारांचा महत्वाचा सहभाग होता. जगातील प्रत्येक यशस्वी खेळाडू, कलाकार आणि उद्योगपती हे व्यावसायिक सल्लागारांच्या मदतीमुळे त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहेत. आपण भारतीय क्रिकेट खेळाचं उदाहरण बघूया. प्राथमिक क्रिकेटचे धडे नेटमध्ये प्रशिक्षकाकडून मिळतात. नंतर जेव्हा व्यावसायिक स्वरूपावर क्रिकेट खेळायचे असेल, तेव्हा फलंदाज, गोलंदाज प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, मानसोपचार तज्ञ, फिजिओ, आहार तज्ञ, ब्रँड एजंट वगैरेंच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळाडू व्यावसायिक स्वरूपावर क्रिकेट स्पर्धा खेळत असतात. उद्योजकाला उद्योगाच्या 6 टप्प्यावर उद्योग वाढ आणि विस्तारासाठी विविध प्रकारच्या सल्लागारांची गरज लागते. रेफरन्स व्हिडिओ उद्योजकीय 6 टप्पे. व्यावसायिक सल्लागार हा व्यवसायाच्या एखाद्या विशिष्ट विभागात गुणात्मक आणि संख्यात्मक सुधारणा कशी करावी, त्यामुळे उद्योग वाढ आणि विस्तार होईल याबाबत सल्ला देतो. उदाहरणार्थ, व्यवसाय मार्गदर्शक, व्यवसाय सल्लागार, व्यवसाय प्रशिक्षक आणि व्यवसाय समुपदेशक. प्रथम आपण यांची तोंड ओळख करून घेऊया. उद्योजकाला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 3 प्रकारचे व्यवसाय मार्गदर्शक लागतात. प्रथम, उद्योजक ज्या उद्योगामध्ये व्यवसाय करत आहे, त्या उद्योगामधील तज्ञ व्यक्ती ज्याला उद्योगातील तंत्रज्ञान आणि इतर घडामोडींची इत्थंभूत माहिती आहे. दुसरा मार्गदर्शक म्हणजे त्याच उद्योगामधील अव्वल स्थानावरचा उद्योजक, ज्याच्याकडून व्यवसाय अव्वल स्थानावर कसा नेला याचे मार्गदर्शन मिळेल. तिसरे मार्गदर्शन ज्या व्यावसायिक मार्गदर्शकाला व्यवसाय चालू करणे, टिकवणे आणि विस्तार करणे याची माहिती आहे, त्याच्याकडून व्यवसाय चालू करण्यापूर्वी मार्गदर्शन घेणे. उद्योग सुरू झाल्यावर उद्योग चालवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी व्यावसायिक सल्लागारांकडून सल्ला घ्यायचा असतो. उदाहरणार्थ, वस्तू सेवा व्यवहार्यता सल्लागार, IT सल्लागार, मार्केटिंग सल्लागार, वित्तीय सल्लागार, विक्री सल्लागार, मनुष्यबळ संसाधन सल्लागार, रोजगार सल्लागार, फ्रँचायझी सल्लागार वगैरे. व्यावसायिक प्रशिक्षक हा तुमच्याकडून विविध कौशल्ये तुमच्या अंगी बाणवून घेत असतो.
रेफरन्स व्हिडिओ, 21 दिवस आणि सवयी. उदाहरणार्थ, नेतृत्व गुण, विक्री कौशल्य, संवाद कौशल्य, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे, टीम प्रबंधन, समस्या निराकरण, वेळेचे नियोजन वगैरे. हे सर्व प्रशिक्षण व्यक्ती सापेक्ष असते. व्यावसायिक प्रशिक्षकाकडून नुसती कार्यशाळा करून माहिती घ्यायची नसते, तर ही कौशल्ये सवयीत रूपांतरित होईपर्यंत मूल्यांकन करून घ्यायचे असते. उद्योगाच्या प्रत्येक टप्प्यांवर तुम्हाला व्यावसायिक समुपदेशकाची गरज लागते. कारण प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर परिस्थिती बदलत असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे ताण निर्माण होत असतात. व्यावसायिक समुपदेशक तुमची व्यावसायिक मानसिकता, भावना, समजुती, मूल्ये, वैचारिक बैठक, निर्णय घेण्याची क्षमता, ताणतणाव नियोजन वगैरेंचे समुपदेशन करतो. समुपदेशनानंतर तुमची काम करायची कार्यक्षमता वाढते. व्यावसायिक कोच हा एकत्रितरित्या व्यावसायिक मार्गदर्शन, व्यावसायिक सल्लागार, व्यावसायिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक समुपदेशन करतो. कोच हा दिवस रात्र तुमच्या व्यवसाय विषयक प्रत्येक प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करायला उपलब्ध असतो. जसे क्रिकेटमध्ये आपण बघितले, खेळाडूने सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी सर्व सल्लागार एकत्रितपणे काम करतात. त्याचप्रमाणे उद्योग वाढ आणि विस्तार या सर्व व्यावसायिक सल्लागारांशिवाय होऊच शकत नाही. परंतु हे सर्व सल्लागार एका चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत आणि ह्यांना हा चक्रव्यूह भेदायचा नाही आहे. हे सल्लागार व्यवसायाच्या एकाच विभागाबद्दल मार्गदर्शन करतात. उदाहरणार्थ, IT सल्लागार, ब्रँडिंग सल्लागार, मार्केटिंग सल्लागार वगैरे. परंतु हे स्वतःची ओळख व्यवसाय वाढ विषयक सल्लागार म्हणून करून देतात आणि उद्योजक ज्या टप्प्यावर अडकला आहे त्या टप्प्याबद्दल सेवा देतात. व्यवसायाच्या 6 टप्प्यांवर यांची वेगवेगळ्या प्रकारची सेवा लागेल हे ह्यांच्या लक्षात येत नाही. दुसऱ्या व्यावसायिक मार्गदर्शकाबरोबर एकत्र येऊन उद्योजकाचे स्वप्न किंवा विजन साकार होऊ शकते हे ह्यांच्या लक्षात येत नाही. जेव्हा आपल्याला अनोळखी ठिकाणी जायचे असेल आणि रस्ता माहीत नसेल तर आपण गुगल मॅपची मदत घेतो. उद्योजक त्याच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी क्वचितच या सल्लागारांचे मार्गदर्शन घेतो. उद्योजकांची अशी समजूत आहे की त्यांच्या प्रश्न आणि समस्येचे उत्तर नाही आहे. प्रश्न हा प्रश्न असतो कारण तुमच्या मेंदूकडे त्याची उत्तरे नसतात. जर तुम्ही उत्तरे शोधू शकत नाही तर अशी व्यावसायिक व्यक्ती शोधा ज्याच्याकडे तुमच्या व्यवसाय वाढ आणि विस्तार संदर्भातील प्रत्येक प्रश्न आणि समस्येचे उत्तर आहे. फक्त विचार करा, उद्योजकीय मार्गदर्शनानंतर तुमचा व्यवसाय कुठल्या उंचीवर पोहोचेल. धन्यवाद. तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का? तर चॅनलला लाईक करा. ह्याविषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक सुंदर कोट आहे, जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला, जर लांब जायचे असेल तर एकत्र चाला. एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा. प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप लिंकवर पोस्ट करा. उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील. धन्यवाद.